नमस्कार. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि केंद्र सरकारनं एक अतिशय मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयानुसार 10वी आणि 12वी साठीच्या परीक्षा घेणारी बोर्ड जी विविध राज्यात त्या राज्यांची म्हणून बोर्ड आहेत, ही सगळी बोर्ड बरखास्त करण्याचा निर्णय केंद्रानं घेतलाय. एवढंच नाही तर नवीन पद्धत आता लवकरच अस्तित्वात यावी आणि अंमलात यावी यासाठी काही नवीन रचना सुद्धा सुचवण्यात आलेली आहे. तब्बल 34 वर्षांनी शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा हा निर्णय झालेला आहे. नवी जी पद्धत आहे ती 5+3+3+4 अशा प्रकारची असेल. केंद्र सरकारकडून या नवीन शैक्षणिक धोरणाला मंजुरी देण्यात आली असून आज केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल आणि प्रकाश जावडेकर यांनी एकत्रित एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यात याबद्दलची माहिती सविस्तरपणे दिली आहे. नवीन जी रचना आहे त्यानुसार 1ली ते 5वी अशा प्रकारचा पहिला टप्पा असेल, 6वी ते 8वी अशा प्रकारचा दुसरा टप्पा असेल, 9वी ते 11वी अशा प्रकारचा तिसरा टप्पा असेल, तर 12वी ते पदवी अशा प्रकारचा चौथा टप्पा असेल. अशा एकूण 4 टप्प्यातली ही शैक्षणिक पद्धती आहे. म्हणजेच 5वीची परीक्षा, 8वीची परीक्षा, 11वीची परीक्षा आणि पदवीची परीक्षा या परीक्षांना इथून पुढच्या काळात महत्त्व येईल. या परीक्षा या पुढच्या विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश घेण्यासाठी या महत्त्वाच्या असतील. केंद्र सरकारनं अशा प्रकारच्या नवीन शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली आहे. किमान पदवीपर्यंतचं शिक्षण हे मातृभाषा आणि प्रादेशिक भाषा तसंच कुठल्याही विद्यार्थ्यावर कोणतीही भाषा लादली जाणार नाही असं सुद्धा केंद्र सरकारच्या वतीने या शैक्षणिक धोरणाबद्दलची माहिती देताना स्पष्ट करण्यात आलेला आहे. आणि हाच या क्षणाचा सगळ्यात मोठा निर्णय आहे केंद्र सरकारचा. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय म्हटलंय केंद्रानं? एक ऐतिहासिक निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नामकरण आता शिक्षण मंत्रालय असं होणार आहे. सोबत मल्टी डिसिप्लिनरी अभ्यासक्रम असणार आहे. एकाच वेळी वेगवेगळे विषय घेता येणार आहे. जसं उदाहरणार्थ गणितासोबत तुम्हाला म्युझिक देखील घेता येणार आहे, गणितासोबत तुम्हाला फॅशन डिझाईन देखील घेणार आहे. असे अनेक विषय असणार आहे. यात मेजर आणि मायनर अशा प्रकारचं विषयांचं विभाजन करण्यात येणार आहे. आर्थिक आणि अन्य कारणामुळे जे ड्रॉपआउट होतात त्यांना कमी करण्याचं लक्ष भारत सरकारनं ठेवलेलं आहे. सोबतच एखादा जो विषय आवडीचा असेल त्या तो आवडीचा विषय घेता येणार आहे. 5वी पर्यंत जे शिक्षण होणार आहे ते प्रादेशिक, स्थानिक किंवा मातृभाषेत करणार आहे. यापूर्वी कसं असायचं की देशभरात आता माध्यम जे आहे ते इंग्रजी झालेलं आहे, शिकवण्याचं माध्यम इंग्रजी झालेलं आहे. अशा वेळी यामुळे अनेक बाबी ह्या सर्व विद्यार्थ्यांना कळत नाही. त्यामुळे 5वी पर्यंत जे माध्यम असणार आहे हे मातृभाषेचं किंवा स्थानिक भाषा किंवा प्रादेशिक भाषा, त्या इंग्रजी हा विषय असेल. पण प्रशांत, मी तुला थोडंसं थांबवतो. प्रकाश जावडेकर आहेत. प्रकाश जावडेकर यांची एक प्रतिक्रिया आपल्या हाती येते, ती आपण आधी पाहूयात. By both the secretaries and the minister concerned, and I think we are giving along with it a detailed note in which all the features of new education policy are mentioned. And therefore today I have a request, क्योंकि अगर सवाल पूछने को एक बार शुरू करेंगे तो हर एक को सवाल है, क्योंकि शिक्षा हर घर का विषय है, आपका भी है, और इसलिए हम एक भी प्रश्न अनुत्तरित नहीं रखना चाहते. शिक्षा में हम 2035 तक 50% GER ग्रॉस एनरोलमेंट रेशियो तक पहुंचेंगे और उसके लिए होलिस्टिक एजुकेशन की नई व्यवस्था लाई जा रही है, जिसका सबसे बड़ा अंग है मल्टीपल एंट्री एंड एग्जिट. आज की व्यवस्था में यदि 4 साल इंजीनियरिंग पढ़ने के बाद या 6 सेमेस्टर पढ़ने के बाद किसी कारणवश मैं आगे नहीं पढ़ सकता हूं, तो मेरे पास कोई उपाय नहीं है, मैं आउट ऑफ द सिस्टम हो जाता हूं. मल्टीपल एंट्री एंड एग्जिट सिस्टम में ये रहेगा कि 1 साल के बाद सर्टिफिकेट,
2 साल के बाद डिप्लोमा, 3 या 4 साल के बाद डिग्री, यानी और मल्टीपल एंट्री थ्रू एकेडमिक बैंक ऑफ क्रेडिट, जो नीचे बुलेट है कि मेरे जो क्रेडिट फर्स्ट ईयर के हैं, सेकेंड ईयर के हैं, जैसे बैंक के सेविंग अकाउंट होते हैं वैसे ही एकेडमिक क्रेडिट में डिजी लॉकर के माध्यम से हमारे वहाँ पर क्रेडिट रहेंगे, so that in the third year if I want to take a sabbatical for a year or I want to take a break for any reason, family condition or otherwise for some time, and I return after a fixed period, within a fixed period of which will be prescribed by the new Higher Education Commission, if I come back to the education system, I will not be asked to repeat the first and second year. My credits are already there in the academic credit bank. I will utilize those credits for my further education. आणि स्वाभाविकपणे आजच या संदर्भातला निर्णय जाहीर करण्यात आला, ज्याच्यावर गेले वर्षभर काही सूचना मागवण्यात आल्या होत्या आणि आतापर्यंतच्या सगळ्यात जास्त म्हणजे काही लाख सूचना या संदर्भात देशभरातून आल्या होत्या. त्याची स्क्रुटिनी करून या क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी बातचीत करून ही जी नवीन पॉलिसी आहे, हे जे नवीन धोरण आहे ते ठरवण्यात आलं आहे आणि लवकरच त्याची अंमलबजावणी कदाचित सुरू होऊ शकते. ती कधीपासून होणार हे अजूनही केंद्र सरकारनं स्पष्ट केलेलं नाही, पण पुन्हा एकदा हे जाहीर केल्यानंतर देशभरात यावर चर्चा सुरू होणार यात काही शंका नाही. आणि आपण आता महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून शिक्षण विषयातले तज्ज्ञ, शिक्षक, पालक, विद्यार्थी या सगळ्यांच्याकडनं पुढच्या काही तासात, पुढच्या काही काळात आपण जाणून घेणार आहोत की जे पहिल्या टप्प्यातली निरीक्षणं सरकारच्याकडून समोर आलेली आहेत, जाहीर झालेली आहेत, ती पाहून तुम्हाला काय वाटतंय. थेट जाऊयात नाशिकला. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत काही पालक आहेत, काही शिक्षण क्षेत्रात काम करणारे लोक आहेत, शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत. प्रशांत, जी पहिल्या टप्प्यातली माहिती आत्तापर्यंत हाती आली आहे, काय वाटतंय या क्षेत्रातल्या लोकांना? नक्कीच मिलिंद, तब्बल 34 वर्ष, हा कमी कालावधी नक्कीच नाही. आणखीन 34 वर्षानंतर नवीन धोरण तयार होत आहे, नवीन मसुदा तयार होत आहे. प्रचंड मोठी उत्सुकता अनेकांना होती. गेल्या वर्षभरामध्ये लाखांच्या वरती, जसं तू सांगितलं, सूचना आल्या होत्या. नेमकं काय वाटतं त्या सगळ्यांना? शिक्षण तज्ज्ञ आपल्यावर आहेत, प्राध्यापक डॉक्टर दिलीप फडके सर. आता तुम्ही हे बघितलं की आता हे नवीन सगळं धोरण आलंय, कसं बघताय तुम्ही याकडे? काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? अगदी पहिली प्रतिक्रिया अशी आहे की हे धोरण अतिशय चांगलं आहे. म्हणजे या धोरणामध्ये शिक्षणाचा आमूलाग्र विचार करून त्यामध्ये बदल करण्याची जी कल्पना सरकारने मांडली ती स्वागतार्ह आहे. होणार हा जो बदल आहे हा अचानक होत नाही आहे, त्याच्या पाठीमागे खूप मोठा अभ्यास आहे. डॉक्टर कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली होती त्या समितीने एक प्रारूप तयार केलं. ते प्रारूप सगळीकडे पाठवलं. म्हणजे नेहमी काय होतं, बदल केंद्रामध्ये होतो आणि मग तो पाझरत खाली येतो. यावेळेला झालं असं की एक प्रारूप आलं आणि अगदी तळापासून त्याच्याबद्दलच्या सूचना, म्हणजे आपण नाशिकमध्ये त्याच्याबद्दलचे 3 अभ्यासवर्ग घेतले होते आणि त्याच्या ज्या सूचना आपण केल्या त्यातल्या बऱ्याचशा सूचनांची त्याच्यामध्ये समावेश झाला आहे असं लक्षामध्ये येत आहे. नक्की सर, पण या सगळ्या विषयामध्ये 2 गोष्टी अशा समोर येतात प्रामुख्याने की खरं तर ग्लोबल व्हिलेज आपण म्हणतोय की जगातली सगळ्यात मोठी भाषा म्हणजे इंग्लिश आपण म्हणतोय, पण मातृभाषेला अधिक जास्त प्रोत्साहन आणि इंग्लिशला तिसरी भाषा असं प्राथमिक शिक्षणात दिसून येतंय. कसं बघताय तुम्ही याकडे? त्याचं स्वागत आहे. मुळामध्ये शालेय शिक्षणामध्ये मातृभाषेलाच प्राधान्य असलं पाहिजे. राष्ट्रभाषा म्हणून हिंदी आणि संपर्क भाषा म्हणून इंग्रजी, परंतु पूर्ण इंग्रजीकरण त्या शिक्षणाचं होणं ही काही फार चांगली गोष्ट नाही. याच्याहीपेक्षा मला असं वाटतं की बालवर्गापासून शिक्षणाचा विचार थेट पदव्युत्तर वर्गापर्यंत सर्वंकष पद्धतीने या कस्तुरीरंगन समितीच्या अहवालानंतर आलेल्या आत्ताच्या शिक्षण धोरणामध्ये झालेला आहे. त्यामुळे एक व्यापक सर्वंकष दृष्टिकोनामधून आणि ज्याला आपण लिबरल म्हणू शकू की शिक्षणाकडे अगदी मोकळ्या दृष्टिकोनातून पाहणं, त्यावरची कुठलीही बंधनं किंवा त्याचे पारंपरिक कल्पना न ठेवता वेगवेगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य देऊन, म्हणजे विषय निवडीचा असेल किंवा अभ्यासक्रमाच्या निवडीचा असेल, एका वेळेला 2 अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहेत विद्यार्थ्यांना आता इथून पुढच्या काळामध्ये. तर या प्रकारचं परीक्षेच्या बद्दलचं असेल, महाविद्यालयांना प्रशासनाबद्दलचं असेल, म्हणजे शिक्षणामध्ये खऱ्या अर्थाने मोकळा विचार करून मुक्तपणाने त्या शिक्षणाची पुनर्मांडणी करण्याचा प्रयत्न या शिक्षण धोरणाने केला आहे असं म्हणायला काही हरकत नाही.
नक्कीच 1992ला इकॉनॉमिकल लिबरेशन आणि ग्लोबलायझेशनच्या पॉलिसीज डिफाईन झाल्या होत्या. आज 2020ला एज्युकेशनल लिबरायझेशन होत आहे असं तुम्हाला वाटतंय? नक्कीच. कारण झालंय असं की शिक्षण बाहेर जरी इकॉनॉमिक लिबरलायझेशन झालेलं असलं तरी शिक्षण हा विषय हा पूर्णपणाने शासनकर्त्यांच्या हातामध्ये गेला आहे. म्हणजे सरकार ठरविल तो अभ्यासक्रम, सरकारी अधिकारी ठरवतील ते नियम, ते सांगतील ती पूर्व दिशा, अशा प्रकारच्या या वातावरणामध्ये शिक्षण म्हणून जे आहे त्याची कोंडी होत होती. मला असं वाटतं या मुक्त विचारामुळे शिक्षणाकडे बघण्याचा एक वेगळा मोकळा दृष्टिकोन या शिक्षण धोरणामुळे तयार होईल आणि अतिशय लिबरली शिक्षक काय, विद्यापीठं काय, महाविद्यालयं काय, विद्यार्थी काय या शिक्षणाकडे पाहायला लागतील हे लक्षामध्ये येते. किंवा असं पण नक्कीच सर एक महत्त्वाचा मुद्दा कायम चर्चेत असतो की शिक्षणाचं बाजारीकरण, शिक्षण सम्राट जे अनेक वेगवेगळे जन्माला प्रशांत, या नवीन पॉलिसी जी केलेली, हा मिलिंद. प्रशांत, मी तुला एकच सेकंद थांबवतो. पुन्हा आपण सरांच्याकडे जाऊयात, कारण आपल्याला शेवटी हा सगळा विषय खूप सविस्तरपणे समजून घ्यायचा आहे. शिक्षण हा तुझ्या, माझ्या, आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या घरात कोणीतरी एक लहान आहे की ज्याच्यामुळे आपण या सगळ्या विषयाशी जोडलेलो आहोत. तू थांब, आपल्यासोबत तुझ्यासोबत जे या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत तेही आपल्यासोबत राहतील. पण दरम्यान आशिष पेंडसे आहेत आपल्यासोबत, सिनेट तज्ज्ञ आहेत, त्यांच्याकडनं काही गोष्टी जाणून घेऊयात. आशिषजी, पहिली प्रतिक्रिया काय तुमची? 3 टप्प्यातलं हे शैक्षणिक धोरण असेल, म्हणजे 4 टप्पे आता करण्यात आलेले आहेत. पूर्वीचा जसा 10+2+3 असा जो पॅटर्न होता तर तो आता बदलण्यात आला आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया काय थोडक्यात? पहिली प्रतिक्रिया अशीच आहे, आलं सुसंगत आशिषजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? आपला त्यांच्याशी संपर्क होत नाही. आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात. पण आपल्यासोबत या क्षेत्रात गेल्या 25-30 वर्षांपासून जास्त काम करणारे दत्ता बाळसराफ आहेत आपल्यासोबत. सर, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. मोठा एक बदल घडवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा, पहिली प्रतिक्रिया काय तुमची? 34 वर्षानंतर शैक्षणिक क्षेत्रात केंद्र सरकारनं जे क्रांतिकारक पाऊल उचललेलं आहे ते अतिशय स्वागतार्ह आहे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण 11+4 असा सुरुवातीचा जो पॅटर्न होता त्यामध्ये बदल करून 10+2+3 अशा प्रकारचा पॅटर्न मध्यंतरी राबवला गेला. कोठारी कमिशनच्या ज्या काही सूचना होत्या त्यानुसार त्याची अंमलबजावणी झाली. परंतु हा सँडविच कोर्स जो आहे तो काही अनेक समस्यांना जन्म देणारा होता आणि त्यामुळे आता शासनाने जे नवीन धोरण घेतलेलं आहे ते 5+3+3+4 असं बालवाडीपासून फार पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये जी काही रचना केलेली आहे ती अतिशय स्वागतार्ह आहे असं माझं पहिलं ठामपणे मत आहे. पण दत्ताजी, या सगळ्या विषयात तुम्हाला असं वाटतं की आता हे सगळं निर्णय प्रक्रियेच्या टप्प्यात आहे, गेल्या काही काळापासून मुक्त शिक्षण बोर्ड किंवा होम स्कूलिंग अशा प्रकारच्याही संकल्पना महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात रुजायला लागले आहेत. या अशा संकल्पनांचे काही वेगळे फायदे आहेत आणि आता हे जे 5+3+3+4 आहेत याचे आपल्याला फायदे नेमके कळायला काही वर्ष जातील. या सगळ्याच्यामध्ये मला एक असं म्हणावंसं वाटतं की बालवाडीमध्ये आलेला जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला खऱ्या अर्थानं घडवण्यासाठी या पॅटर्नमध्ये अतिशय उत्तम अशी सोय केलेली आहे. प्राथमिक विभाग, त्यानंतर उच्च प्राथमिक विभाग आणि या माध्यमातून त्यांनी 5+3+3+4 ही जी पद्धती तिथे राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळं विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती होईल याबद्दल कुठल्याही प्रकारची माझ्या मनामध्ये शंका नाही. आणि जर उच्च शिक्षणाकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की विधी आणि वैद्यकीय म्हणजे लॉ आणि मेडिकल हे दोनच असे विद्याशाखा आहेत की त्या सोडून बाकी सर्व विद्याशाखा
या नवीन शैक्षणिक धोरणामुळं एका छताखाली आणण्याचा शासनानं अतिशय जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत प्रत्येक वेळेस असं म्हटलं जायचं की जीडीपीच्या 6% हा खर्च हा शिक्षणावर होईल, पण ती जर खऱ्या अर्थानं अंमलबजावणी झाली तर फार उत्तम रीतीनं शैक्षणिक पाया रचला जाईल असं माझं मत आहे. बर दत्ताजी, तुम्ही थोडा वेळ आमच्याबरोबर आणखीन थांबा, कारण तुमचा या क्षेत्रातला अनुभव आणि तुम्ही पायाभूत विषयात करत असलेलं काम हे महत्त्वाचं आहे. आपल्यासोबत आता आशिषजी पुन्हा एकदा जोडले गेले आहेत. आशिषजी मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवरचे मेंबर आहेत आणि त्यांचाही गेल्या 25-30 वर्षाचा या क्षेत्रातला अनुभव आहे. आशिषजी, तुम्हाला असं वाटतं की हे जे धोरण आहे ते कशा पद्धतीचं फायदेशीर असेल? याशिवाय 5वी पर्यंतचं शिक्षण मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषेत यावर सुद्धा केंद्रानं जोर दिलाय. आणि या संदर्भात आपण आणखीन काही तज्ज्ञांशी जाणून घेणार आहोत. कोल्हापुरात जाऊयात. कोल्हापुरात संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आहेत आणि त्यांच्यासोबत कोल्हापूरच्या शिक्षण क्षेत्रातले काही मान्यवर आहेत. संदीप, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? हा मिलिंद, पोहोचतोय. प्रश्न विचारा. संदीप, हे नवीन धोरण ऐकल्यानंतर शिक्षण क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या मानेवरचं किंवा डोक्यावरचं ओझं थोडंसं कमी होतंय असं त्यांना वाटतंय का? हे मानेवरचं ओझं शिक्षकांच्या आणि शिक्षण क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं हे कमी झालंय की वाढलेलं आहे हे तर मी जाणून घेणारच आहे. पण एकीकडे कोरोना व्हायरसमुळे शाळा बंद आहेत, परीक्षा पुढे ढकललेल्या आहेत आणि या सगळ्या संभ्रमात असताना हा नवीन निर्णय आलेला आहे. माझ्यासोबत हे शिक्षक संघटनांचे वेगवेगळे पदाधिकारी आहेत आणि स्वतः शिक्षक देखील आहेत. भरतकुमार रसाळे सर आहेत. सर, पहिली प्रतिक्रिया, कारण 10+10+2 हे एक वर्षानुवर्षे चालता आलेला पॅटर्न होता, आता हा 5-3-3-4 वर गेला आहे. पहिली प्रतिक्रिया. आज राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 आज जाहीर झालेलं आहे. प्रथमदर्शनी याचं स्वागत करत असताना खेद पण व्यक्त करतो. संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये कोरोनाचा काहूर माजलेला असताना इतक्या घाई गडबडीनं हा मसुदा जाहीर करण्याची काही गरज नव्हती. भले आपल्याला कोरोना सकट जगाला हे चालायची जरी भूमिका असली तरी ही प्रसिद्ध करत असताना याची जी वेळ आहे ती चुकीची वेळ आहे, अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी एक संघटनेचा अध्यक्ष, एक शिक्षक कार्यकर्ता आणि एक मुख्याध्यापक म्हणून मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि दुसरी जो पॅटर्न आपल्याला या ठिकाणी जाहीर केलेला आहे, या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मसुदा, जे ज्येष्ठ अवकाश संशोधन इस्रोचे बेंगलोरचे माजी चेअरमन होते कस्तुरी रंगन यांनी अतिशय अभ्यासपूर्वक हा मसुदा तयार करण्यासाठी योगदान दिलेलं आहे, हे प्रामाणिकपणे नमूद केलं पाहिजे. याच्यामध्ये 2 प्रकारच्या भूमिका मतांतर या ठिकाणी मी मांडू इच्छितो. एक, प्रथम चांगल्या गोष्टीचं स्वागत केलं पाहिजे आणि काय उणीव आहे त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी आम्ही काही आक्षेप नोंदवणार आहे, याची पण नोंद या शिक्षण क्षेत्रानं आणि या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार करणाऱ्यांनी घ्यावं. केंद्र शासनाच्या शिक्षण विभागानं, मानव संसाधन विकास मंत्रालयानं घ्यावं, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. यातील पहिला मुद्दा असा आहे की आमची सातत्याने गेल्या 25-30 वर्षापूर्वीची मागणी होती की प्राथमिक शिक्षण हे फक्त पहिलीपासून सुरू केलं जात होतं. त्यामध्ये बालवाडी आणि अंगणवाडी शिक्षणाचा समावेश केला जात नव्हता. सातत्याने आमची मागणी होती, ती मागणी या ठिकाणी मान्य केलेली आहे, याचं स्वागतच केलं पाहिजे. फक्त आमचं यामधली एक त्रुटी आम्ही जे आक्षेप नोंदवले होते आमच्या संघटनेच्या वतीनं ते या ठिकाणी मांडतो आहे की पूर्वीचं अंगणवाडी शिक्षण हे जे होतं ते महिला व बालकल्याण विभागाकडे आलेलं होतं आणि आमची मागणी होती की ते शालेय शिक्षण विभागाकडे ते समावेश करून घ्या आणि त्यामुळे ते बालवाडीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशन येतो तुमच्याकडे. माझ्यासोबत मिलिंद आणखी एक शिक्षक आहेत. सर, तुमची किती वर्ष सर्व्हिस झालेली आहे हे मला सांगा. आणि पूर्वी 11वी म्हणजे मॅट्रिक समजलं जायचं आणि नंतर तेच 10वी म्हणजे मॅट्रिक आलं. तुम्ही कसं बघता या सगळीकडे किती वर्ष सर्व्हिस झाली आणि हा बदल अपेक्षित होता का तुम्हाला? माझी जवळजवळ 28 वर्ष सेवा झालेली आहे. हा बदल इतक्या लवकर अपेक्षित नव्हतं, कारण ही वेळ तशी नव्हती. सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याचा अभ्यास होऊन त्या म्हणजे काय उणिवा असतील त्या दूर करून करता आलं असतं. कारण एकतर सगळं आता ह्या नवीन याच्यामध्ये निकालाचा सगळं संभ्रमावस्था असताना ही अनेक नवीन शैक्षणिक याच्यामध्ये संभ्रमावस्था आली, त्यामुळे थोडा गोंधळाची परिस्थिती असं मला वाटतं. गोंधळाची परिस्थिती. सर, तुम्ही हातात काय फाईल घेऊन आहात नेमकं काय? तुम्ही काय पालक आहे? तुम्ही कितवीला आहेत तुमची मुलं आणि काय सांगाल? आता माझा मुलगा इथं 5वीला एक आहे आणि आता 12वीसाठी आहे.
तर आता नवीन जे मसुदा जाहीर केलेला आहे त्याच्यामध्ये आत्ता जो टप्पा जाहीर केलेला आहे त्या टप्प्यामध्ये जर बघितलं तर पालक या नात्यानं मला काही सांगावंसं वाटतं की याच्यामध्ये पालकाची जी भूमिका आहे ती काहीतरी जबाबदारी निश्चित केली पाहिजे की आपला मूल पाल्य शाळेत शिकतोय पण माझी जबाबदारी काय आहे आणि माझ्यासाठी काहीतरी निश्चित केलं पाहिजे आणि ती जबाबदारी पालकांच्यावर दिली पाहिजे हे मला स्पष्टपणे सांगावं वाटतं. पण मला सांगा 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा म्हटलं की पालकांना टेन्शन असायचं, विद्यार्थ्यांना टेन्शन असायचं. आता हे जे टप्पे पाडले गेले आहेत त्याचं टेन्शन यापुढे कायम राहील असं वाटतं एक पालक म्हणून तुम्हाला? हां, निश्चितपणे राहणार आहे. कारण पूर्वीचा जो पॅटर्न आहे आता मी ह्या सेवेमध्ये म्हणजे साधारणपणे बघितलं की आता जे टप्पा ठरवला आहे हा अचानक जाहीर केलेला आहे आणि पूर्वीचा जो डोक्यातली संकल्पना आहे पालकांची ती लवकर काही जात नाही आणि आता ह्या कालावधीमध्ये कोणीही चर्चा करणं एकत्र येणं ह्या गोष्टी तर शक्यच नाही आहेत. त्यामुळं हे एवढ्या गडबडीने जाहीर केलं तरी पण मी म्हणतो की पालकांची जबाबदारी ह्याच्यातली जी निश्चित आहे ती निश्चित केलीच पाहिजे जेणेकरून शैक्षणिक सत्राला त्यांची पण मदत होईल आणि त्यांच्या भूमिका ज्या आहेत पालक म्हणून. संदीप, आपण पुन्हा एकदा कोल्हापुरात येऊयात कारण कोल्हापुरात शिक्षण विषयातली चळवळ ही मोठी चळवळ आहे आणि सातत्यानं इथे काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटीज मोठ्या प्रमाणात होत असतात जशा मुंबई आणि पुण्यात होत असतात त्याच्या खालोखाल कोल्हापुरात होत असतात. पण ही चर्चा आपल्याला इथे थांबवायची नाही आहे तर आपण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातनं हे सगळं जाणून घेणार आहोत. जसं नाशिकहून आपल्यासोबत प्रशांत बाग आणि शिक्षण क्षेत्रातले कार्यकर्ते डॉक्टर दत्ता बाळसराफ आहेत आपल्यासोबत, आशिष पेंडसेसुद्धा जोडले गेलेत, आणखीन काही मान्यवर असणार आहेत. छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येतोय. 5+3+3 अशा प्रकारच्या नव्या पॅटर्नवर आपण बोलणार आहोत. नमस्कार. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शैक्षणिक क्रांती एक नवी होऊ पाहते देशात कारण आतापर्यंतचा 10+2+3 अशा प्रकारचा जो शैक्षणिक पारंपरिक एक पॅटर्न तयार झाला होता तर तो बदलत देशभरातल्या लाखो सूचनांचा विचार करत त्यातली स्क्रुटिनी करत केंद्र सरकारनं 5+3+3+4 अशा प्रकारचा एक नवीन पॅटर्न आहे. त्या संदर्भात आणखीन काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. प्राथमिक पूर्व प्राथमिक शिक्षण हे सगळं मातृभाषेतून किंवा स्थानिक राज्यांच्या भाषेतून हाही त्याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि अन्य काही महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि त्याबद्दल आपण आत्ता बोलतो आहोत. आपल्यासोबत नाशिकहून प्रशांत बाग आहेत आणि त्यांच्यासोबत दिलीप फडके आहेत शिक्षण क्षेत्रातले मोठे तज्ज्ञ. डॉक्टर दत्ता बाळसराफ आपल्यासोबत मुंबईतनं जोडले गेलेत, तेही 30 वर्षांपेक्षा जास्त काळ या क्षेत्रात काम करतात. आशिष पेंडसे आहेत आपल्यासोबत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातले सिनेट सदस्य आहेत ते, आणि कोल्हापुरातून आपल्यासोबत संदीप राजगोळकर आहेत आणि त्यांच्यासोबत कोल्हापुरातल्या शैक्षणिक क्षेत्रातले वेगवेगळे मान्यवर आहेत. सगळ्यात आधी आशिष पेंडसे यांच्याकडे जाऊयात आणि मग आपण नाशिकला जाऊयात. आशिषजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो, येतोय. हां, ज्या पद्धतीने हे बदल सुचवले आहेत अगदी पूर्व प्राथमिक स्तरापासूनचा तो पदवीपर्यंतचा यात खूप सविस्तर विचार केलेला दिसतोय. काय वाटतंय तुम्हाला? अगदी 3 प्रमुख गोष्टी थोडक्यात. प्रथम, एक तर अतिशय कालसुसंगत आणि लवचिक शैक्षणिक धोरण प्रदान करणारे हे बदल आहेत आणि ते ओव्हरड्यू होते हे आपल्याला मान्य करायला लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये शिक्षण हा स्थायिक विषय आहे, म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारमधला तो कंकरंट लिस्ट मधला सब्जेक्ट आहे. त्याच्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारे इक्वली त्या संदर्भात अधिकारवाणीने आपापले निर्णय घेऊ शकतात. आणि तिसरं म्हणजे आज हे बदल सुचवले म्हटल्यानंतर लगेच उद्याच हे बदल अंमलात येणारी ही जी काही भीती असेल किंवा अत्यानंद असेल तो सुद्धा आता गरजेचा आहे. कारण कल्पना म्हणजे कन्सेप्ट लेवलचे आणि प्रॅक्टिकॅलिटी व्यावहारिकता या स्तरावरचे खूप सारे आपल्याला शंका कुशंका आहेत, त्याच्यामधल्या समस्या आहेत, त्या दूर करून आपल्याला कुठेतरी एका सामायिक मॉडेलकडे जायचं आहे. त्यामुळे अतिशय स्वागतार्ह बदल आहेत, ओव्हरड्यू आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी होताना खूप आपल्याला सावधगिरीने पावले उचलायला लागतील. आणि आपण जे म्हणतोय की आपण 66 सालच्या कोठारी कमिशनपासनं GDPच्या 7% शिक्षणाला द्यायला पाहिजेत, आपण ओरिएंटेड एज्युकेशन सिस्टीम, हे जे सगळे आपण संकल्पनात्मक बदल म्हणतो आहोत ते कुठेतरी प्रत्यक्षात आपल्याला उतरवण्याची संधी आहे. पण एकच छोटंसं सांगतो, आता कोविडच्या निमित्ताने आपल्याला त्याचं काय म्हणायचं त्याला टिप ऑफ द आईसबर्ग असं उदाहरण मिळालं. आपण परीक्षा पद्धती कशी असावी हे म्हणताना आम्ही विद्यापीठात विचार करताना शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण कसे पोहोचेल
याचा आपल्याला विचार करायला लागतो. नाही तर मग शिक्षणामध्ये पुन्हा आहेरे आणि नाहीरे असे 2 गट तयार होतात. एक गट सर्व सुविधांनी युक्त हा फास्ट ट्रॅकवरती पुढे जातो आणि दुसरा गट त्याच सुविधा नसल्यामुळे, पायाभूत सुविधा नसल्यामुळे मागास राहतो. त्याच्यामुळे इक्वॅलिटी ऑफ एज्युकेशन मागे राहतो. खरं आणि इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी हे आपण करू शकू, हे त्याच्यात कळीचे मुद्दे राहतात. आणि सरते शेवटी पालक, त्याच्यामुळे पालक शिक्षण हे अत्यंत गरजेचं आहे. पालक हा अत्यंत मोठा दबाव गट, विच इज ऑब्वियस. ते इन्व्हेस्ट करत आशिषजी बद्दल काळजी असते त्यांना. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. देशात एक शैक्षणिक क्रांती होऊ घातलेली आहे आणि 10+2+2 अशा प्रकारचा जो पॅटर्न होता तो आता बदलण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे. विद्याताई येरवडेकर शिक्षणतज्ज्ञ आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. विद्याताई, काय वाटतंय तुम्हाला, किती मोठा निर्णय हा आणि किती महत्त्वाचा आहे विद्यार्थी, पालक, शिक्षक सगळ्यांच्याच दृष्टीने? हा फारच मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आम्हाला सगळ्यांना म्हणजे अकॅडमिक वर्ल्ड जे आम्ही म्हणतो, आम्हाला ह्याचा खूप आनंद झालेला आहे. कारण आम्ही खरं वाटच बघत होतो न्यू एज्युकेशन पॉलिसीची. याच्यात काही छान सेलियंट फीचर्स आहेत विद्यार्थ्यांच्या दृष्टीनेही आणि विद्यापीठांच्या दृष्टीनेही. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सर्वप्रथम म्हणजे ज्याला एक्झिट ऑप्शन्स म्हणतो, म्हणजे आता आपल्याला समजा एखाद्या विद्यार्थ्याला 2 वर्ष इंजिनिअरिंगची करायची आहेत, परत जाऊन काम करायचंय कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आणि परत यायचंय, तर त्याला हे शक्य आहे. दुसरं म्हणजे मल्टीडिसिप्लिनरी कोर्सेस, तर तेही खूप एक वेलकम चेंज आहे की म्हणजे मी इंजिनिअरिंग शिकत असताना मला म्युझिक शिकायचं असेल, थिएटर शिकायचं असेल, तेही शक्य होणार आहे. आणि विद्यापीठांच्या दृष्टीने मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टीचिंग युनिव्हर्सिटीज आणि रिसर्च युनिव्हर्सिटीज याची पण विभागणी केलेली आहे. नाहीतर मग कारण नसताना चांगले टीचर्स जे खरं तर खूप छान शिकवतात वर्गामध्ये, त्यांच्यावरती कारण नसताना रिसर्चचा लोड प्रचंड येत होता. त्यामुळे आम्ही पण अशी विभागणी करू शकतो, तुम्ही टीचर्स चांगले आहात तर आणि तुम्ही रिसर्चर चांगले आहात असं. दुसरं म्हणजे अकॅडमिक क्रेडिट बँक, हा एक खूप छान नवीन उपक्रम त्यांनी केलेला आहे की ज्याच्यात ऍक्च्युली बँकेसारखे सगळे क्रेडिट आपण विद्या मॅडम, मी परत येतो तुमच्याकडे. हो, बरोबर. म्हणजे जेवढा तुम्ही परफॉर्म करणार किंवा जेवढा चांगला तुम्ही अभ्यास करणार तेवढे जास्त तुम्हाला मार्क्स मिळणार आणि त्या मार्कांच्या आधारावर तुम्ही अन्य काही चांगले टप्पे पार करू शकणार. बाकीचे जे कोल्हापूर, नाशिकहून आपल्यासोबत मान्यवर जोडले गेलेत आणि दत्ता बाळसराफ आहेत, तुमच्या सगळ्यांना विनंती आहे की थोडीशी वेळेची कमतरता आहे. विषय महत्त्वाचा असला तरी आपण सविस्तरपणे पुन्हा एकदा या विषयावर येऊ, पण आता मी प्रत्येकाला 1-1 मिनिटापेक्षा जास्त वेळ देऊ नाही शकणार. सुरुवातीला दत्ता बाळसराफ. आता जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर झालेलं आहे त्यामध्ये उच्च शिक्षणाकडे पाहत असताना आपल्याला असं लक्षात येईल की हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया यासाठी एक स्वतंत्र कमिशन तिथे नेमलं गेलेलं आहे आणि त्याचा एक विचार फार चांगल्या पद्धतीनं होईल असं मला वाटतं. असेसमेंटच्या संदर्भामध्ये सुद्धा या शैक्षणिक धोरणामध्ये विशेष असं लक्ष केंद्रित केलेलं आहे. असेसमेंट रिफॉर्म 360 डिग्री होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड अशा प्रकारची एक रचना त्यामध्ये केलेली आहे. आणि आता आपण जे चॉईस बेस्ड सिस्टीम, क्रेडिट सिस्टीम घेतो, मगाशी विद्या येरवडेकरांनी जे सांगितलेलं आहे त्यामध्ये अकॅडमिक बँक क्रेडिट ट्रान्सफर फॅसिलिटी ही पहिल्यांदाच आपल्याकडे या शैक्षणिक धोरणामध्ये इंट्रोड्यूस झालेली आहे. तिचाही फार चांगला उपयोग होईल असं वाटतं. मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च युनिव्हर्सिटी याबाबत देखील जे उचललेलं पाऊल आहे ते अतिशय स्वागतार्ह आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं उच्च शिक्षणामध्ये संशोधन करणाऱ्या या सर्व प्राध्यापकांना आणि संशोधकांना याचा नक्की उपयोग होईल असं मला मनापासून वाटतं. मी थांबवतो. प्रकाश, तेच वय असतं की जेव्हा भाषा आणि कॉग्निटिव्ह स्किल्स ही शिकता येतात आणि म्हणून तेच शाळेत आणणं असा भाग नसून त्याच्या खेळण्याला एक अभ्यासाची जोड आपोआप चांगली मिळते. त्याला इंग्लिश नाही शिकायचं आहे, त्याला स्पेलिंग नाही पाठ करायचं आहे, त्याला बाकीचं लिहायला वाचायला नाही शिकवायचं आहे, त्याला त्याच्या खेळण्यातून
त्याच्या कौशल्यात विकास करायचा आहे. सर 5वी पर्यंत मातृभाषा असो किंवा स्थानिक भाषा असो किंवा प्रादेशिक भाषेत शिक्षण मिळणार आहे, यातून काय वाटतं की एक सर्वांगीण विकास होतो विद्यार्थ्यांचा? निश्चित मातृभाषेतून शिक्षण प्राथमिक स्तरापर्यंत मिळत राहणं यांनी निश्चितपणाने भाषेच्या संबंधितला नाही तर आज आपण पाहतो महाराष्ट्रात मराठी बोलणारीच मुलं कमी व्हायला लागली, तर ही काही चांगली स्थिती नाही. त्यामुळे त्या राज्याची भाषा व मातृभाषा यामध्ये शिक्षण मिळण्याचा मुलांचा अधिकार आहे आणि बाकीच्या भाषाही शिकायला त्याला परवानगी आहे. त्यामुळे कुठलीही भाषा लादणार नाही आणि कुठलीही भाषा नाकारणार नाही, हे या धोरणाचं वैशिष्ट्य आहे. महत्वाचं म्हणजे सर लहान मुलांना धड पेन्सिली पकडता येत नाही, अशा वेळी पेन्सिल पकडायला लावतोय. तेच पेन्सिल नाही पकडायची, त्याला ही कौशल्य त्याच्या हातामध्ये कौशल्य येणं, त्याच्या हालचाली विविध करून घेणं, हा खेळाचं मूळ शिक्षण आहे असं समजा तुम्ही. आणि सर साधारणतः ज्यावेळी चर्चा आहे की पालकांनाही शिक्षण देणार आहोत की मुलांना त्यांची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी, त्यांची कॉग्निटिव्ह स्किल्स वाढवण्यासाठी हाताची कौशल्य वाढवणं हे महत्त्वाचं असतं आणि त्या हालचाली त्याच वयामध्ये शिकायला लागतात. त्या शिकवण्याचं हे शिक्षण आहे. हे धडे आणि हे नाही आहे त्याच्यामध्ये. मोठा अभ्यासक्रमात बदल होईल नाही, अभ्यासक्रमामध्ये योग्य बदल होईल की ज्यांनी उत्तम मनुष्य निर्माण होण्याचाही मूळ मुद्दा राहील आणि ज्ञान सुद्धा चांगल्या पद्धतीने लर्निंग आउटकमच्या आधारावर देण्यात येईल, हा त्यातला बदल आहे. आणि सर अजून ज्या पद्धतीने जसं चर्चा आहे की यासोबत वेगवेगळे विषय घेणार आहे, जसं इंग्रजीसोबत तुम्हाला म्युझिक घेता येईल, यापूर्वी जो सध्या अभ्यासक्रम आहे यात असं नाहीये की तुम्हाला फॅशन डिझाईन इंग्लिश सोबत घेता येत नाही. असं आहे, सायन्स आर्ट्स कॉमर्स म्हणजे आपल्याकडे चिरेबंदी या झाल्या होत्या, तसं नाही. तुम्हाला नवे नवे विषय एकमेकांमध्ये मल्टीडिसिप्लिनरी विषय घेता येतील, हेच तर नवी प्रगती आहे. आणि मला वाटतं हे धोरण सगळ्यांनी वाचावं आणि निश्चित त्याचं स्वागत करतील असं मला वाटतं. धोरण केव्हावर लागू होईल? धोरण केव्हावर लागू होईल? धोरण त्या वर्षामध्ये लगेच सुरूच होईल. म्हणजे आता अकॅडमिक वर्ष सुरू होईल तेव्हा काही भाग सुरूच होईल. धन्यवाद. हे होते प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट सांगितलंय की शैक्षणिक धोरण जे आहे ते यावर्षीपासून बदल होत जाईल आणि नवीन लागू होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, लहान मुलांच्या हातात आम्ही पेन्सिल देत नाही पण त्याला मनोरंजनातून शिक्षण देतोय, त्यांनी स्पष्ट केलं. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट टोजीसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. बर. आणि आता थेट नाशिकला जाऊयात. दिलीप फडके सरांच्याकडनं काही महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊयात. फडके सर, आणि मग कोल्हापूरला जाऊयात. नक्कीच सर, वेळ आपल्याकडे अत्यंत कमी आहे, पण शिक्षणाचं बाजारीकरण किंवा शिक्षण सम्राट हा जो एक नवीन वर्ग तयार झाला आहे, या नवीन धोरणामुळे विद्यार्थ्यांना फायदा कसा होणार आणि या शिक्षण सम्राटांना चाप कसा बसणार आणि बाजारीकरण कसं नियंत्रणात येणार, काय वाटतं आपल्याला? शिक्षणाचं बाजारीकरण होतं याचं कारण शिक्षणाकडे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय निधी वळवला जात नाही. तो वळवला गेला तर शिक्षणाकरता पुरेसा निधी मिळेल आणि आपोआपच शिक्षणाचं बाजारीकरण थांबेल. या शैक्षणिक धोरणामध्ये जवळजवळ 6% GDPचा खर्च शिक्षणाकरता करावा असं त्यांनी उद्दिष्ट ठरवलेलं आहे. ते जर साध्य झालं तर शिक्षणाकडे खूप मोठा निधी वळेल आणि त्यानंतर शिक्षणाचं बाजारीकरण जे सेकंडरी स्कूल किंवा हायस्कूलच्या लेवलला आहे ते कमी होईल. उच्च शिक्षणाकडे थोडं प्रायव्हेटाईज होईल. आता देखील ते प्रायव्हेटाईज झालेलं आहे आणि प्रायव्हेट फंडिंग हे शिक्षणाच्या उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आलं तर त्याचा खर्चाचा भार विद्यार्थ्यांवरती पडणार नाही. आणि शेवटी कालमानानुसार जे आपल्याला शिक्षण मिळणार आहे ते चांगल्या दर्जाचं जर मिळायचं असेल तर ज्याच्याकडे ते परवडण्याची शक्ती आहे त्यांनी त्याच्याकरता पैसे मोजले पाहिजेत. ज्याच्याकडे शक्ती नाही त्याला शासनाने मदत केली पाहिजे. आणि मग शासनाची मदत होण्याकरता तो जो आउटले व्हायला पाहिजे GDPचा, तेवढा जर खरोखर राज्य सरकारांनी केला, कारण राज्य आणि केंद्र दोघांमध्ये शिक्षणाची जबाबदारी विभागलेली आहे. राज्य सरकारने जर या पॉलिसीप्रमाणे खरोखर शिक्षणाची फेररचना केली. प्रशांत, आणि महत्त्वाचे मुद्दे फडके सरांनी सांगितले आहेत. आपल्याला थोडंसं वेळेच्या अभावी थांबावं लागेल. फडके सर, मला माफ करा पण आपल्याकडे वेळेची खरंच मर्यादा आहे. कोल्हापूरला जाऊयात. संदीप, थोडक्यात प्रतिक्रिया की तुम्हाला कॉम्बिनेशन पण घेता येतील, मातृभाषेतनं शिक्षण तुम्हाला पर्याय उपलब्ध आहे, कंपल्सरी नाही इंग्रजीत गेलं पाहिजे? शैक्षणिक
अगदी शैक्षणिक व्यासपीठ नावाची संघटना आहे जी शिक्षण क्षेत्रामध्ये मिलिंद कार्यरत आहेत. काय प्रतिक्रिया आहे? एकतर मातृभाषेचं शिक्षण कंपल्सरी केलं आहे, टप्प्याटप्प्यानं अभ्यासक्रमात बदल केले जाणार असं देखील मंत्री जावडेकरांनी म्हटलेलं आहे. काय झालं आहे, आज जो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केलं आहे ते माझ्या मते हे शैक्षणिक धोरण अतिशय घाईगडबडीनं केलेलं आहे. या शैक्षणिक धोरणामध्ये प्रामुख्यानं वाड्या वस्त्यांच्या वर आणि डोंगर दऱ्यातील विद्यार्थ्यांचा विचार होणं गरजेचं आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये समावेश असणं गरजेचं आहे की त्या भागातील विद्यार्थी केंद्रस्थानी मानून त्या ठिकाणी अभ्यासक्रम ठरवणं गरजेचं आहे. परंतु ते प्रामुख्यानं होताना दिसत नाही. आता हे संपूर्ण दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांसाठी झालं पाहिजे. शेवटची एक प्रतिक्रिया मिलिंद मी घेतो, कारण ह्या शिक्षिका देखील आहेत आणि स्वतः पालक देखील आहेत. मुलगीला 10वीला किती पडले आज मार्क्स तुमच्या? माझ्या मुलगीला 94% 94%. बरं, पहिली प्रतिक्रिया काय या सगळ्या एकंदरीत धोरणाबद्दल? आज जे शैक्षणिक धोरण जे जाहीर केलेलं आहे शासनाने, ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय घाई गडबडीत धोरण जाहीर केलेलं आहे. या धोरणासाठी माझं तरी असं वैयक्तिक मत आहे, सर्वांच्या मत आहे की हे सुरुवातीला पालकांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे आणि हे महाराष्ट्र शासनाने या धोरणाची अंमलबजावणी करण्याची घाई करू नये. मुलं आज निकालातून आजच बाहेर पडतायत आणि आज बाहेर त्यांच्यावर लादलं जाऊ नये. अगदी आता केंद्र सरकारनं तर हा निर्णय घेतलेला आहे मिलिंद, पण महाराष्ट्र सरकार याबाबतीत कधी अंमलबजावणी करतं त्याबाबतीत काय स्पष्टीकरण येतं याकडे पालकांचं आणि कोल्हापूरमधल्या शिक्षकांचं आता लक्ष असणार आहे. मिलिंद, निश्चित प्रशांत बाग यांच्यासोबत प्राध्यापक डॉक्टर दिलीप फडके होते, त्यांचे मनापासून आभार. डॉक्टर दत्ता बाळसराफ आपल्यासोबत जोडले गेले होते, त्यांचेही मनापासून आभार. कोल्हापुरातनं आपल्यासोबत विविध मान्यवर होते. विद्या येरवडेकर होत्या, शिक्षणतज्ज्ञ, सिम्बॉयसिस मधल्या खूप मोठ्या आणि मान्यवर अध्यापिका आहेत त्या. आशिष पेंडसे जोडले गेले होते. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि आपण अपेक्षा करूयात की विद्यार्थी हा मुख्य केंद्रस्थानी मानून ही जी काही रचना नवीन करण्याचा केंद्रानं प्रयत्न केला आहे, पालक, शिक्षक या शैक्षणिक वर्तुळातले एक छोटेसे घटक म्हणून माध्यमंसुद्धा यात अधिक योगदान देतील आणि ज्याच्यामुळे आपला समाज अधिक समृद्ध व्हायला, नवीन पिढी अधिक समृद्ध व्हायला मदत होईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. आपण सगळ्यांनी वेळ दिला, आपले मनापासून आभार. आज इथेच थांबूया.